शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकसाठी भरावा लागणार 250 रुपयाचा टोल। मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय। 350 ते 500च्या दरम्यान करण्याचा होता प्रस्ताव। शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची दुपारी 4 वाजता बैठक। लोकसभा जागा वाटप आणि इंडिया आघाडी संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 जानेवारीला रत्नागिरीच्या दौऱ्यावर। राजापूरमध्ये शिवसंकल्प अभियानाचं आयोजन। ठाकरे गटाचे राजन साळवी राजापूरचे आमदार असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं मुंबईमध्ये बॅनर। भावी खासदार म्हणून किरण सामंत यांचे बॅनर झळकले। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी रद्द। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी रद्द। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा वाढला। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला सुनील शेळके यांचा विरोध। दादा म्हणतील तसं असं म्हणत शेळकेंचा बारणेंना सूचक इशारा। आमदार सुनील शेळके यांनी मावळमधून श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर पार्थ पवार यांच्या उमेदवारीची मागणी। आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून मावळमधून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची मागणी। रामाबद्दलच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खिद व्यक्त। वक्तव्यावरती ठाम, मात्र आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व। आव्हाडांचं वक्तव्य। राज्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावरती बोलणं सोडलं पाहिजे। देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना। जितेंद्र आव्हाड यांच्या राम मांसाहारी या वक्तव्यावरती रोहित पवारांची टीका। रोहित पवार लहान, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। सामाजिक प्रश्नांमध्ये पक्षाच्या पाठिंब्याचीही आवश्यकता नाही। रोहित पवार यांच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाड नेहमी असं वक्तव्य करतात। टीव्हीवरती आणि पेपरमध्ये नाव कसं येईल यासाठी ते प्रयत्न करतात। मंगलप्रभात लोढा यांची आव्हाडांवर टीका। देव हा देव असतो, तो काय आहार घेतो हे महत्त्वाचं नाही। दुसऱ्यांच्या देवाचा आदर ठेवणं ही या देशाची परंपरा। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर रात्रंदिवस मटणाची पार्टी करणारे आज आंदोलन करतायत। दानवेंची भाजपच्या आंदोलनावर टीका। राम हे मांसाहारी होते म्हणणारे जितेंद्र आव्हाड हे त्या काळामध्ये बकरी होते का? भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीका। घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी मारले जोडे। कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। शिवसेनेकडून घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन। जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची आंदोलकांची मागणी। जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामाच्या वक्तव्याच्या विरोधात पुणे भाजप आक्रमक। भाजपतर्फे चौकामध्ये आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या दिल्या घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन। आंदोलकांनी आव्हाडांच्या फोटोला शेण फासलं। आंदोलनामध्ये मनसेसह इतर पक्षही सहभागी। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज। राम मांसाहारी होता या वक्तव्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी। नाशिकच्या साधू महंतांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार। गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। आव्हाडांच्या श्रीरामांसंदर्भातल्या वक्तव्याच्या विरोधात संत महंत आक्रमक। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। आव्हाडांच्या प्रतिमेला काळं फासणाऱ्या प्रवृत्तीचा केला निषेध। 20 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान रामललांचं दर्शन बंद राहणार। 23 जानेवारीपासून भाविकांना रामललांचं दर्शन घेता येणार। 22 जानेवारीला राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करा। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। शरद पवार गटाच्या शिर्डीमधील शिबिराचा आज शेवटचा दिवस। शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन। शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी घेतलं साईंचं दर्शन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी टोपे साईंच्या दरबारी। राष्ट्रवादीनं शिबिर शिर्डीमध्ये ठेवल्यानं गर्दी।
लोक फक्त देवदर्शनासाठी शिर्डीत येत असतात, खासदार सुजय विखे यांचं वक्तव्य. खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेमधील 19 कोटी रुपयांच्या हिशेब देण्यासंदर्भात आदेश. पुरंदर प्रशासनाची अनेक मतदारांना नोटीस. चौकशीसाठी नागरिक प्रशासकीय इमारतीमध्ये. नागरिकांची घोषणाबाजी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आमदार संजय जगताप हे सुद्धा उपस्थित. महानंदच्या 27 एकर जागेवरती गुजरात लॉबीचा डोळा. खासदार संजय राऊत यांचा आरोप. संजय राऊत काय बोलतात त्याला काही आधार नसतो. खोटं बोलून रोज गाडी चालवतात. खोट्या डॉक्टर नोंदी, खोटा हजेरी पैसा खाल्ला. राजकारण करायचं असतं पण ते कुठेतरी थांबायला हवं. संजय राऊतांवरती मंत्री दीपक केसरकर यांची टीका. महाराष्ट्रामध्ये अजूनही 2 लाख अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात आलेलं नाही, हे धक्कादायक आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासंदर्भात राऊतांची प्रतिक्रिया. अंगणवाडी सेविकांचं मानधन लवकरच वाढवणार असल्याचं दीपक केसरकर यांची माहिती. बैठक निष्फळ ठरली असं म्हणता येणार नाही, असंही केलं स्पष्ट. आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम्स यांच्यावरती ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल. मुलुंड आणि दहिसर येथील जम्बो कोविड केंद्र घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्याची किरीट सोमय्या यांची माहिती. दहिसर आणि मुलुंड जम्बो कोविड केअर सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 37 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप. कंत्राटदार राहुल गोम्स, वेंडर्स आणि महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. शरद पवारांचे बंधू आणि सकाळ माध्यम समूहाचे संचालक प्रतापराव पवार किरीट सोमय्या यांच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला दाखल करणार. सोमय्या यांनी पीएपी घोटाळ्यामध्ये केलेल्या आरोपानंतर पवार कुटुंबियांचा निर्णय. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज. काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्यानंतर सत्तारांकडून लाठीचार्जचे आदेश. सत्तारांच्या लाठीचार्जच्या आदेशानंतर गदारोळ. महायुती सरकारची हीच संस्कृती, हीच भाषा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अब्दुल सत्तार यांच्या अर्वाच्य वक्तव्यावरती टीका. सिल्लोडमधल्या घटनेवरती अब्दुल सत्तार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. लाठीचार्ज करण्याचे आदेश देताना वापरलेली भाषा ग्रामीण. मात्र कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य. ऊसतोड कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी शिर्डीमध्ये होणारी बैठक आता पुण्यात होणार. पंकजा मुंडे, शरद पवार बैठकीला उपस्थित राहणार. पुण्यातल्या साखर संकुलमध्ये संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन. रखडलेली भरती आणि रखडलेल्या अनुदानासाठी संस्थाचालक आक्रमक. शिक्षण संस्थाचालक 10वी आणि 12वीच्या परीक्षांवरती बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. लवकरच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता. अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करा. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश. कोरोनाची लागण झाल्यास रुग्ण हा गृह विलगीकरणामध्ये ठेवण्याचा टास्क फोर्सचा सल्ला. रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास घरीच 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला. पुण्यामध्ये ओला आणि उबेरचा प्रवास महागणार. प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी. एसी कारमधून 1.5 किलोमीटर प्रवासासाठी 37 रुपये मोजावे लागणार. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये. वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आजही फेसाळली. इंद्रायणीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कानाडोळा करत असल्याचा आरोप. मुंबईमध्ये मागच्या 48 तासांपासून किमान तापमानामध्ये घट. आज मुंबईमधील सांताक्रूज केंद्रावरती किमान तापमान 19 अंश सेल्सिअस. द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजा, नोंडा या नोडना होणारा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार. हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्यासाठी पाणी पुरवठा बंद. लाखाहून अधिक बेकायदेशीर बांधकामं उभारू कशी दिली.
मुंबई हायकोर्टाची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला विचारणा। एडीएमसीच्या आयुक्तांना 24 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। खटुआ कमिटीच्या फॉर्म्युलानुसार प्रवासी भाडं वाढ होत नसल्यानं मुंबईचे रिक्षावाले जाणार न्यायालयात। मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचं भाडं पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 23 रुपयांवरून 25 रुपये करण्याची मागणी। मराठा समाजाचं सर्वेक्षण होईपर्यंत महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा रजा ज्या आहेत त्या रद्द। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना। 7 दिवसांमध्ये मराठा समाजाची माहिती गोळा केली जाणार। मराठा समाजाशी आमचं वैमनस्य नसून आजही मराठा समाजाला मोठा भाऊ मानतो। मंत्री छगन भुजबळ यांचं संगमनेरमध्ये वक्तव्य। मनोज जरांगे यांचा आजपासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील 123 गावांचा भेटीगाठी दौरा। या दौऱ्याच्या वेळी जरांगे सभा घेणार नाहीत। मनोज जरांगेंकडून अंबड तालुक्यातील विज्ञानेश्वर मंदिरामध्ये रुद्राभिषेक। जरांगे आज गाव भेट दौऱ्यावर। सांगलीमधल्या खानापूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये गोंधळ। माहिती फलकावरील मोदी सरकार या शब्दावरती ठाकरे गटाचा आक्षेप। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवरती मालेगावमध्ये गुन्हा दाखल। हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। परभणीमधील काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 50 पेक्षा जास्त आजी माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। चंद्रपूरमधील कृषी महोत्सवामध्ये नाराजी नाट्य। निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असताना देखील बोलू न दिल्यानं आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली नाराजी। केळी पीक विमा रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी। रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी घेतला निर्णय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या ठाकरे गटाच्या 30 पदाधिकारी आणि 185 कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।